काही दिवसांपूर्वी आम्ही भिकारीचं पोस्टर तुमच्यासमोर आणलं आणि तुम्ही भरभरून प्रेम दिलं. मग आम्ही देवा हो देवा गाणं हे तुमच्यासमोर आणलं आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की अवघ्या एका आठवड्यामध्ये फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वगैरे मिळून गाण्याला ऑलमोस्ट 1 मिलियन व्ह्यूज मिळालेत, जी आमच्यासाठी फार आनंदाची आणि आमचा उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. हां दादा? करेक्ट. मराठी चित्रपटला पहिलं गाणं 10 लाख व्ह्यूज, हे म्हणजे एवढं प्रेम भेटणं हे तुमच्यामुळेच शक्य आहे. तुम्ही ते हात सगळ्या म्हणून शक्य आहे. ॲब्सोल्युटली. आणि आज आम्ही या चित्रपटाचं पुढचं गाणं लॉन्च करतोय, जे गाणं ऑलरेडी त्याची वाट बघतात. मागू कसा नावाचं गाणं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम. दादा, सगळ्या आया का आल्या आहेत? म्हणजे सगळ्या आया का, त्यांना का बोलवलं आहे? कारण की ह्यांच्यापर्यंत आम्ही हाऊस नाही ना, हे आहेत म्हणून हवं आहे. बरोबर, करेक्ट आहे. बरोबर. तर ह्यांचा आशीर्वाद हे एकदम पाहिजे आपल्याला या पिक्चरसाठी, निर्विवाद पाहिजे. कारण की भिकारी हा टायटल आहे आणि आम्ही सगळे भिकारी, आई विना काहीच नाही. आईकडेच पहिल्यांदा आपण बरोबर भीक मागतो. आणि अजूनही मागतो. अजूनच मागतो. म्हणजे माणूस किती मोठा झाला, किती शिखरं गाठली, काही केलं बाहेर जगात, तरी रोज सकाळी उठलं की एक मागणं मागतोच कन्फर्म, आणि ते आपल्या आईकडे असतं. अगदी सकाळी उठल्यावर चहा देपासून ते रात्री झोपताना मी काय म्हणतो आई, तिथपर्यंत असतंच. त्यामुळे आईशिवाय कोणाचंच पान हलत नाही. आम्ही सगळेच मामाज बॉयज होतो ॲक्च्युली. करेक्ट, एकदम. आणि माझा तर दिवस आता मी आईच्या पायाशिवाय जात नाही. म्हणजे पहिला उठतो, आईच्या पाया पडतो, मगच सगळं स्टार्ट होतं. खरं. ऑन अ सिरियस नोट, दादांचा फोनचा जो वॉलपेपर आहे तो पण ॲक्च्युली आई आणि त्यांचा फोटो आहे, मला माहिती आहे. तो ॲब्सोल्युटली. सो आम्हाला असं वाटलं की ज्या आईशिवाय आपण सगळेच भिकारी आहोत, आणि हे गाणं आई आणि मुलाचं आहे आणि आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणार आहे, तर व्हॉट बेटर वे टू लॉन्च इट दॅन सगळ्या आयांना इथे बोलवलं. म्हणून आमच्या युनिटमधल्या जेवढ्या आया आहेत, मग आमचे कोरिओग्राफर असतील, प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, DOP असेल, रायटर्स आहेत, आमचे आर्टिस्ट आहेत, आणि अजून किती लोक आहेत, डिझायनर आहेत, त्या सगळ्यांच्या आयांना इथं बोलवलं आहे. आणि त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद पाहिजे. कारण की भिकारी हा चित्रपट बेसिकली आई आणि मुलावरच आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही ह्याचं टॅगलाईन बी ठेवलं आहे, येस, स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी. आणि खरंच आता ज्या आयांच्या शिवाय आमच्यापैकी आज कोणी इथे दिसलं नसतं. मग ते गणेशदादा असतील, मी असेल, महेश असेल, रुचा असेल, आमचे कोरिओग्राफर्स, डान्सर्स, सगळेच, आमचे प्रोड्युसर प्रोड्युसर, आपल्यापैकी कोणीच, तुमच्यापैकी म्हणजे मीडियातल्या मित्रमैत्रिणींपैकी पण आमच्यापैकी आपल्यापैकी कोणीच आज इकडे नसतं जर आपल्या आईने आपल्या पाठीशी हात ठेवला नसता, जर आपल्या आईने आपल्याला सांभाळून घेतलं नसतं, जर आपल्या आईने आपल्याला पडल्यावर उचललं नसतं. त्या सगळ्या आयांना आता मंचावर बोलवणार आहे, आणि मला असं वाटतं की ही आमची मानवंदना आहे त्यांना, त्यांचा सत्कार करायचा छोटासा. आम्ही आईला काय देणार? आमची काही पात्रता नाही आईला काही द्यायची, पण फुल ना फुलाची पाकळी. आणि आईला इतकंच सांगायचं वरती बोलून की आई तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आपण सुरुवात करूया दादांच्या आईपासून. मी दादांच्या आईला विनंती करतो की त्यांनी प्लीज मंचावर घ्यावा. आपण खाली थांबूयात, वरती चढायला नको. आई, कसं वाटलं गाणं? छान. ही पण आई रडते. काय सांगणार मुलाबद्दल? खूप मेहनत घेतोय, तिचं फळ देव देव देव. मी स्वप्नीलच्या आईला बोलवणार ते, प्लीज तुम्ही या. कसं वाटलं तुम्हाला स्वप्नीलचं काम? काम तर खूपच छान वाटलं, पण गाणं बघून खूप काळजाला स्पर्श केला गाण्याने. ठीक आहे, हे तुमचा आशीर्वाद आहे आमच्यासाठी. मी रुचाच्या आईला बोलवतो. हां प्लीज. आणि रुचालाही मंचावर आमंत्रित करतो. रुचा, प्लीज गेट युअर मदर. करेक्ट. रुचा या गाण्यात नसली तरी या चित्रपटातनं रुचा पदार्पण करते, आणि रुचाने अत्यंत सुंदर काम केलं चित्रपटामध्ये. प्लीज वॉच आउट फॉर हर. महेश निम्मे प्लीज. ज्यांच्या नजरेतून तुम्ही हा चित्रपट बघितलात आणि बघणार आहात, आमचे DOP, आणि आत्ता फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये, बॉलिवूडमध्ये अत्यंत मोठं नाव. त्यांची आई आज इथे उपस्थित नाही आहे, पण त्यांना बोलवतोय कारण ॲक्च्युली आमच्या सगळ्यांची आई ही आहे. निर्माता आईच असतो ना एक, त्यामुळे आमची आई म्हणून त्यांना इथे बोलले. पुडी इकडे आलाय, पुडीची आई आली आहे. मी विनंती करतो पुडीला. पुडी नावाचं कॅरेक्टर आहे आमच्या फिल्ममध्ये, आणि पिक्चरमधली आमची आई, त्यांची बी आई इथे आहे. करेक्ट. त्यांना बोलवायला इम्पॉर्टंट. कीर्तीजी प्लीज. तर मला असं वाटतं की सगळ्या आयांना पुढे करूया आणि आपण आईच्या मागे उभे राहूया, म्हणजे कारण आज आईचा दिवस आहे. दादा या.
भिकारी चित्रपट आहे, तर आमच्याजवळ आशीर्वादाचं मोठं गाठोडं आहे. ते गाठोड्यातल्या आम्ही एक 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 आशीर्वाद देऊन मोठं होतं, ते आता छोटं झालेलं आहे. इतके आशीर्वाद आम्ही दिलेले आहेत. माझा पूर्ण आशीर्वाद आहे या पिक्चरसाठी. छान, त्याला छान प्रोत्साहन मिळावं आणि छान चालव. भरभरून आशीर्वाद आहेत ह्या पिक्चरला. पण ह्याच्यावरनं एक दिसतं की आई करता मुलगा वाटेल ते करू शकतो, कुठलंही असलं तरी. त्यामुळे तिला खूप आनंद. एक तर सगळ्या आयांच्या वतीने या पिक्चरला भरभरून आशीर्वाद आहेच आहेत. आणि हा पिक्चर एवढा चालू, एवढा उदंड प्रतिसाद मिळो ह्याला की भिकारी या शब्दाकडे वळून आयुष्यात काय पुढच्या 7 पिढ्यांना बघायची वेळ नाही हो. खूप खूप आशीर्वाद आहेत या पिक्चरला आणि मोठा सक्सेस मिळू दे. पिक्चर एकदम हिट हो जाएगा. हिट गाना देख के ही मालूम पड़ गया कि क्या है और क्या सब की शिवा कुमार है मैं, मेरा लड़का भीख मांगता है. बहुत अच्छा लगा मेरे को, बहुत रोने भी आया है. सच. नमस्ते. माझा पण आशीर्वाद आहे, सगळ्याला आशीर्वाद आहे माझा. भरपूर आशीर्वाद आहे माझा. आम्ही आमच्या मुलांना त्या पात्रतेला केलंय की ते आम्हाला आई म्हणून आम्हाला गर्व वाटतो. आधी सगळ्या महेशसारखे सगळेच इथे माझे भाऊच आहेत, त्यामुळे सगळ्यांना टीमला ऑल द बेस्ट. आता एवढं चित्रपटासाठी सगळ्यांनी कष्ट केलं, त्यांना यश भरभरून मिळेल. या थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात. एकदा टाळ्या व्हायला पाहिजे सगळ्या आयांसाठी.